अरे वाह माय. दिनांक 26/11/2024 रोजी सकाळी 9:20 दरम्यान सरस्वती विद्यालयाची शंकरनगर येथील ट्रीप चालली होती. एचआरएस हॅकर्स येथे सेलू आणि त्याचा मार्ग होता हिंगणा मार्गे देवरी पेंट्री वाया सेलू. ट्रीपला जात असताना एकूण 6 बसेस होत्या त्यांच्या. त्या 6 बसेसपैकी 5 बस समोर गेल्या आणि शेवटची बस ही देवरी पेंट्री मार्गावर वळण रस्त्यावर तोल गेल्यामुळे गाडीच्या ड्रायव्हरला कंट्रोल झाली नाही आणि गाडी पलटी झाली. त्यामध्ये एकूण 53 विद्यार्थी होते, एक शिक्षिका होती आणि ड्रायव्हर. देवरी पेंढरी मार्गावर पलटी झाल्यामुळे त्यातले बरेच म्हणजे एकूण 53 विद्यार्थी थोड्याफार प्रमाणात आणि जास्त प्रमाणात जखमी झाले. त्यात एका मुलीचा मृत्यू पण झाला. मृतक मुलीचं नाव निर्वाणी शिलानंद बाबरे, वय वर्ष 15 आणि ही पण चाकरी वानाडोंगरी येथे राहणारी आहे. यातील आरोपी नामे प्रमोद सुरेश गौरखेडे, वय 28 वर्ष, याने आपल्या ताब्यातील वाहन हे वळण मार्गाच्या रस्ता असताना भरधाव वेगाने चालवून त्याचा वेग कमी न करता वळण मार्गावर वेग वाढवलेला असताना व गाडी पलटी झाल्याने सदरचा ऍक्सिडेंट झालेला आहे. त्यामध्ये आज आम्ही प्रत्यक्ष हॉस्पिटलला जाऊन पाहणी केली असता मध्ये अजून 5 मुलं उपचार घेत आहेत आणि मध्ये एकूण 4 उपचार घेत आहेत. यातील आरोपी ड्रायव्हर आहे, तो सुद्धा मध्ये आहे, तो भरती आहे आणि पुढील तपास सुरू आहे. आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये 281, 106, 125 125 आणि 184 नुसार गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर पण हो, शाळा प्रशासनाने ज्या कंपनीला एचआर साखर यांना हा टूर ऑर्गनाईज करायला दिला होता, त्यांचे जे टूर ऑर्गनायझर आहे त्यांना पण पोलिसांना बोलवण्यात आलेलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. आता प्राथमिक चौकशीमध्ये आम्ही ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्या गाडीचं सुद्धा 1 डे परमिट जे असतं ते नव्हतं, जास्त निष्पन्न झालेलं आहे. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर दुपारच्या वेळेला तो परमिट काढायसाठी आरटी ऑफिसला गेला, ते पण माहिती नाही. त्याचा तपास सुरू. आता सध्या 9 मुले हॉस्पिटलाइज आहे, त्यांचा उपचार सुरू आहे. सिरियस, एकदम सिरियस तसं कोणी नाहीये, पण एका मुलाच्या पोटाची सर्जरी झाली आणि 2 मुलांना हाताला फ्रॅक्चर आहे, तर त्यांची पण सर्जरी सुरू आहे. त्याच्या पोटाला आणि बरगड्याला दुखापत झालेली आहे. तो निम्स हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये सध्या आहे. त्याचा अहवाल अजून यायचा आहे. त्याचं ब्लड सॅम्पल त्याच दिवशी आम्ही घेतलंय आणि त्याच दिवशी सीएला पाठवलेला आहे. त्याचा अहवाल आज किंवा उद्या प्राप्त केला. मुलीचं वय 15 वर्षाचं वय होतं, निर्वाणी बागडे म्हणून, आणि तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली, ब्लिडिंग जास्त झालं होतं. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही आरटीओ इन्स्पेक्शन करून गाडीबाबतचं इन्स्पेक्शन करून घेणार आहे की गाडीमध्ये काही फॉल्ट होता का,
त्याबाबत विचारणा करणार आहे. इन्स्पेक्शन झाल्यानंतर गाडीमध्ये त्यानंतर गाडी मालकाने कोणकोणती कागदपत्रे त्याची अपूर्ण आहे, जसं त्याला परमिट आहे का, फिटनेस आहे का, याबाबत आम्ही तपास करत आहोत. शाळा प्रशासनाच्या बाबतीत तपास सुरू आहे. देवरी पेंढरी हा रस्ता जड वाहतुकीसाठी धोकादायक आहे. ते वळण जे आहे ते खूप अपूर्ण आणि अधुरा आहे. ज्यामुळे पहिल्या वळणावर जरी गाडी कंट्रोल करू शकला तरी दुसऱ्या वळणावर तुमच्या गाडीचा वेग जर जास्त असेल तर तिसऱ्या वळणावर गाडी कंट्रोल होत नाही. घाट माथा आहे, घाट मार्ग आहे आणि त्यातल्या त्यात तो जंगलाचा बफर झोन आहे. बोर अभयारण्य गोडंबल्याचा बफर झोन आहे. त्यामध्ये वळण मार्ग वरून गाडी चालवत असताना गाडीचा वेग हा कमी असायला पाहिजे, हेच माझे सांगणार आहे. आणि शक्यतो त्या रस्त्याचा वर्ध्याला जाताना जड वाहतुकीने वापर करू नये, हेच माझं सांगणार आहे. मी अनिल गावकरे. माझं इथे हिंगण्यामध्ये निर्माण टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि एक निर्माण नावाचं हॉटेल आहे मोठं आउटर बायपासचं. मला त्या दिवशी ती घटना घडली की त्या दिवशी सकाळी 9:15 वाजता मला अनिल झाडे म्हणून पोलीस कर्मचारी आहे त्यांचा फोन आला. आता मी घरी आहे आणि आता घटना करत आहो आणि तुम्ही तिथे पेंढरीच्या गावामध्ये घटना घडली आहे तिथे तुम्ही तात्काळ पोहोचा, एखादी बस घेऊ. ते जे काही मुलं जखमी झालेले आहेत त्यांना घेऊन या कुठे दवाखान्यामध्ये, ग्रामीण रुग्णालय किंवा एम्समध्ये. तर मॅडम मी त्या हिशोबाने की इथनं बसने नेता माझी एक बस बाजूलाच उभी होती चौरस गावामध्ये. ती बस तिथनं तिथे स्पॉटवर पोहोचवली आणि मी नंतर मग इथनं माझ्या कारने एक कर्मचारी घेऊन स्पॉटवर पोहोचलो. तोपर्यंत अर्धे मुलं हे बाहेर टिकले होते. नाही नाही, ऍक्च्युली घटना अगोदर होऊन गेली होती. पण मी जेव्हा पोहोचलो तेव्हा ती बस पलटून अर्धे मुलं बाहेर पडले होते आणि बाजूच्या गावातले पूर्ण लोक तिथे मुलांना बाहेर काढत होते. त्यावेळेला अर्धे मुलं बाहेर सगळे येऊन रोडवर बसलं होतं, कोणाला लागलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये जाऊन ते बाकीचे मुलं अडकले होते त्यांना आम्ही बाहेर काढलं सगळ्यांना. आणि पूर्ण बाहेर त्याच्यानंतर आमच्या बसमध्ये म्हणजे ज्यांना जास्त लागलं नव्हतं अशा मुलांना माझ्या बसमध्ये बसवलं सगळ्यांना. आणि जे जास्त इंजूर होते त्या 2 ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या, त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसून आम्ही डायरेक्ट साहेबांचा ऑर्डर होता का यांना ग्रामीण रुग्णालयाला न थांबता एम्समध्ये पाठवा आणि एम्समध्ये तात्काळ उपचार होईल बा. आम्ही त्या हिशोबानं मग सगळ्यांना बाहेर काढलं आणि सगळ्यात शेवटी आम्ही एक ॲम्ब्युलन्स ठेवली होती सोबत. त्याच्यामध्ये जी एक झालेली गोष्टी होती तिला घेऊन आम्ही शेवटी एम्सला पोहोचलो. अंदाजे माझ्या बसमध्ये आम्ही 40 मुलं आणले आणि 2 प्रायव्हेट गाड्यामध्ये 10 मुलं आले होते, 50 पकडा. आणि एका ॲम्ब्युलन्समध्ये 5 आणि मग शेवटी येते म्हणजे जवळपास 55 ते 60च्या जवळपास मुलं असतील, 7 पकडून. तर म्हणजे पोलिसांनी सगळ्यांना मेसेज पाठवला होता. पोलीसचा स्टाफ म्हणजे मी स्वतः माझ्या कारमध्ये 2 लोक घेऊन गेलो होतो आणि मी तिथं पोहोचल्यानंतर लगेच मग पोलिसची दुसरी गाडी गेली होती. तिने सहकार्य केलं. पोलिसांचं सहकार्य होतं, गावातल्या लोकांचं होतं आणि गावातल्या लोकांचं जास्त श्रेय होतं कारण ते सगळे आतमध्ये उतरून सगळ्यांनी बाहेर निघतपर्यंत मुलांना बाहेर काढलं सगळं. चूक मॅडम असा आहे का, चूक सांगता येत नाही कोणाची. ऍक्च्युली तो रस्ता असा आहे का नवीन माणसाला तो समजायला येत नाही आणि ते वळण एवढं बेकार आहे ते म्हणजे कसं आहे एकदम डाऊन आणि 2 टर्न असतात. त्याच्यामुळे ड्रायव्हरला माहिती नसेल किंवा अंदाज लागला नाही बस पलटवताना तर खाली खाली बिलकुल खाली. बरोबर. हो. कारण मॅडम उतार आहे त्याच्यामुळे स्पीड तर असणारच. मुलं मॅडम 10वीच्या आतमधले आहे सगळे, म्हणजे 15 वर्षाच्या आतमधले. मॅडम होत्या बहुतेक, त्या इंजुर्ड होत्या, त्यांना मी बसवलं बसमध्ये. मी बस मालकाशी चर्चा केली होती. बस मालकाला म्हटलं तू बिना परवाना म्हणजे बिना परमिटने बस कशी पाठवली. तर त्याचं म्हणणं असं बोलला मॅडम का मला संध्याकाळी 6 वाजता ही ट्रिप कन्फर्म झाली. किती वाजता म्हणजे उद्या सकाळी निघणार आहे, आज रात्री संध्याकाळी 6 वाजता ट्रिप कन्फर्म झाली. पण मॅडम 6 वाजता म्हणजे संध्याकाळी कुठल्याच बसचं परमिट निघत नाही मॅडम. दुसऱ्या दिवशी परमिट निघू शकते पण हा ऍक्सिडेंट सकाळी झालेला आहे मॅडम. परमिट ऑफिस जेव्हा चालू त्यानंतर निघू शकतो.
असे करतात खूप लोक आहे मॅडम. हा, कारण कसं आहे, त्यांच्याकडे ऑप्शन नाही, बिझनेस नाही मॅडम काही. हा, एक्सपेक्ट केली त्याला माहित होतं का माझी बस स्पॉटवर बरोबर पोहोचेल आणि मी 12 वाजता बरोबर काढून घेईन दुसरं. शाळा हा, शाळा प्रशासनाचं आपण हे म्हणणंच करू शकतो का मॅडम, एवढ्या मुलांची ट्रिप आहे तर त्याच्यामुळे त्यांनी जे काही बस केल्या असतील तर त्यांचे अगोदर पेपर चेक करायला हवे होते. आणि ज्या कुणा मालकाला कॉन्ट्रॅक्ट दिला होता, अशा मालकाला कॉन्ट्रॅक्ट देते का बा त्याच्याकडे सगळ्या बसेस ओके असतात किंवा ती सगळे असं परमिट काढून काम करतात, अशा मालकांना त्यांना द्यायला होतं. आणि संध्याकाळी म्हणजे ॲट ए टाइम जर त्यांनी एक्झॅक्टली हा विषय असा होऊ शकत नाही. ट्रिप तर 4-5 दिवसा अगोदर कंप्लेंट झाली असेल त्यांची, एका दिवसात तर होऊ शकत नाही मॅडम. किंवा हा कॉन्ट्रॅक्ट कुणाला दुसऱ्याला दिला असता, मग त्यांनी ते वेळेवर बस मार्गाला सांगितलं असतं. असं काही होऊ शकतं मॅडम. शाळेचा दोष नाही याच्यामध्ये, कारण कसं आहे, शाळेची ट्रिप ही हप्त्या अगोदरच कन्फर्म असते. त्याच्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिला होता त्यांनी बसेसचा वगैरे